तुम्हाला जर जिमला जाणं शक्य नाही तरी पण तुम्ही वेट लॉस करू शकता घरच्या घरी कुठल्याही पिल्स पावडर्स आणि सप्लिमेंट शिवाय. कुठली पण पावडर किंवा कुठलंही एक फूड तुम्हाला वेट लॉस करून देऊ शकत नाही, फॅट लॉस करून देऊ शकत नाही. आजकाल त्याच्याबद्दल पण बऱ्याच रील्स वगैरे येत असतात की आपण गहू खाल्लाच नाही पाहिजे. आणि तुम्ही पहिलं म्हणजे पाणी प्यायला सुरुवात करा. हायड्रेशन लेवल तुमच्या बॉडीची चांगली झाली की तुमचे पुढचे क्रेविंग्स आपले आप कमी होतात. प्रोटीन पावडर्स सध्याच्या मार्केटमध्ये आल्या वेट लॉससाठी असेल किंवा बरंच हेल्दी लाईफसाठी असेल, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? रोजचं घरातलं फूड खाऊन वेट लॉस आणि फॅट लॉस पोट कमी करता येतं. म्हणजे लोक असे आजकाल चॅलेंजेस घेतात, 21 डेज चॅलेंज, 7 डेज चॅलेंज, मग ते कम्प्लीट का नाही होत? एखादी अशी फ्लॅट टमी असलेली मुलगी आपले बर्पीज मारतीये, ती असं हेवी लिफ्ट करते किंवा ती खूप रन करते, हा मी पण करणार. तुमची शरीराची तेवढी कॅपॅसिटी आहे का? तुमचं शरीर त्या गोष्टीला तयार आहे का? काय खायचं, किती खायचं, कुठल्या वेळी खायचं आणि कुठलं फूड खायचं ह्याचं इक्वेशन एकदा बसवलं. कोणी म्हणते तुम्ही 16 तास उपाशी राहा, दिवसभर खाणारा माणूस एकदम 16 तास उपाशी राहिला तर तो कुठेतरी चक्कर येऊन पडेल किंवा ते आजारपण आहे. हे सगळं कॉम्बिनेशन करून रात्री भिजवायचं, सकाळी उकळून घ्यायचं, गाळून पिऊन घ्यायचं लिंबू टाकून. खूप चांगला इफेक्ट आहे. थायरॉइड असू दे, हॉर्मोनल इश्यूज असू दे, काही असू दे, पोट साफ होतं, ब्लड शुगर कंट्रोल होते.